शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन सुरू करा. मुंबईत आझाद मैदानमध्ये शिक्षकांचं लक्षवेधी आंदोलन. मनपा कर्मचारी तुपासी, मुंबई मनपाचा अजब कारभार. लक्षवेधी आंदोलन हे मुंबई महानगरपालिकेच्या खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांतून सेवानिवृत्त झालेले जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या 7व्या वेतन आयोगासंदर्भातलं हे आंदोलन आहे. खरं तर याची सुरुवात आम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून सातत्याने सगळ्या लोकप्रतिनिधींना आम्ही पत्रावर केलेलं आहे. अधिकाऱ्यांच्या भेटी घेतात त्यांनाही पत्रावर केलेलं आहे की आम्हाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा. कारण सेवेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार 7व्या वेतन आयोगानुसार मिळतोय, परंतु दर महिन्याला आमचे कर्मचारी हे सेवानिवृत्त होत आहेत आणि आतापर्यंत जेवढे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत त्या एकाही कर्मचाऱ्याला 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळत नाही, ग्रॅच्युटी मिळत नाही आणि जे इतर लाभ आहेत ते मिळत नाही आहेत. त्याच्यामुळे ही अन्यायाची भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहे. मीही एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे, मलाही त्याचा आर्थिक फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि आमची असोसिएशन जी आहे त्या असोसिएशनचा प्रमुख आणि हे सगळे आमचे पदाधिकारी आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की आता कुठंतरी आंदोलन करणं गरजेचं आहे. कारण प्रशासनाकडून लोकप्रतिनिधीकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, प्रश्न आमचा प्रलंबित राहतोय. यासाठी आजचं आंदोलन आपण घेतलेलं आहे. का प्रश्न आंदोलन पार पडलं प्रलंबित राहत आहेत आणि काय दीर्घ वेळ का लागतो त्याबद्दल काय? नाही, ही उदासीनता आहे. प्रश्न प्रलंबित राहण्यामागे अधिकाऱ्यांची मानसिकता आहे ना ती कारणीभूत आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात आला होता, बोला मग त्यानंतर हा प्रश्न आहे ना तो जसं मॅडम म्हणाल्या, मॅडम म्हणला की खाजगी प्राथमिक बाबतीमध्येच अधिकाऱ्यांची मानसिकता ही नकारात्मक आहे. कळलं का? कारण आम्ही संस्थेचे कर्मचारी आहोत, पण हे ते विसरतात की जरी संस्थेचे कर्मचारी असलो तरी त्याला मान्यता ही मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने दिलेली आहे. कर्मचारी संकेतांक आहे, रजांचे नियम, पेन्शन, पगार, या सगळ्या त्यांची कामं जबाबदाऱ्या सगळंच आम्ही करत असतो. त्यामुळे महानगरपालिका शिक्षक आणि महानगरपालिका शिक्षकांना तुम्ही सगळं दिलेलं आहे. त्यांना पगार दिला आहे, 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला, पेन्शन दिली, ग्रॅच्युटी दिली, कम्युटेशन दिलं, रजा रोखीकरण, लिव्हिंग कॅशमेंट सगळं दिलेलं आहे. मग आम्ही काय गोडं मारलं प्रशासनाचं? आमच्यावरती अन्याय का? तर हा प्रश्न आज नाही आहे, हा सप्टेंबर 23 पासून सुरू झालेला प्रश्न आहे. हा सप्टेंबर 23 ते आज 26 उजाडला ना, सप्टेंबर 3 वर्ष होत आली. भांडणार किती मागे पुरावा करायचा. त्यामुळे वाट बघून शेवटी हे कर्मचारी आहेत ना, हे यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, 90 वर्षापर्यंतचे लोक आहेत हे. आणि त्यांच्यावरती आर्थिक अन्याय हा झालेला आहे. त्या संदर्भात सगळ्याच लोकांची मागणी होती. तेव्हा आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आजचं एक लक्षवेधी आंदोलन, पहिले याच्यापुढे मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रशासनाला जागे करण्यासाठी, पण जू तक नाही रेंगती नहीं उनके कानों में असं ते हिंदीमध्ये कहावत आहे. त्याप्रमाणे मग दुसरं पायरी आमच्या आता हे आंदोलन, त्याच्यानंतर तिसरं स्टेप आहे ते नंतर आम्ही सांगू. पण तुर्तास तरी आम्ही आजचं आंदोलन फार मोठ्या संख्येने आज होतं. 500-600च्या आसपास आमचे सगळे सभासद जमले होते आणि बघूया पुढे नक्की काय आहे ते. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची आमच्या बाबतीतली खाजगी प्राथमिकच्या बाबतीतली उदासीनता आहे. जेव्हा जेव्हा वेतन आयोग मिळतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या कर्मचाऱ्यांना ते लागू करतात. त्यांच्या कर्मचाऱ्यांना सगळ्या फॅसिलिटीज दिल्या जातात. पण आमचे जे खाजगीचे कर्मचारी आहेत, पगार महानगरपालिका देते, पेन्शन पण देते, पण तुटपुंजी पेन्शन आणि बाकीचे जे काय फायदे आहेत ते सगळे तुटपुंजी. आम्हाला त्यांच्याप्रमाणे काहीच मिळत नाही. 6वा वेतन आयोग दिला तो पण पहिला त्यांना लागू केला, नंतर आम्हाला लागू केला. आता 7वा वेतन आयोग त्यांना 19 पासून लागू केला, 2019 पासून. पण आमचे जे कार्यरत कर्मचारी होते त्यांना सप्टेंबर 23 पासून लागू केला. आम्ही 1/16 पासूनची आमची आज सगळी थकबाकी बाकी आहे त्यांच्याकडे आणि आम्ही थकबाकीसाठी लढत आहोत आणि त्याच्याप्रमाणे पेन्शनवर पण आमचा परिणाम होतोय. आम्ही कोणी 21ला रिटायर्ड झालेत, कोणी 17ला रिटायर्ड झालेत, आज 2026 उजाडलंय आणि आमच्या पेन्शनमध्ये पण 7व्या वेतन आयोगामुळे न दिल्यामुळे खूप मोठा फरक पडतोय. 6व्या वेतनाची पेन्शन घेतोय आम्ही. त्याच्यामुळे आम्ही आज हे लक्षवेधी आंदोलन आम्ही त्याच्यासाठी केलंय आणि आम्ही असोसिएशन जी स्थापन केली ती सगळ्या सेवानिवृत्त लोकांची आहे, त्याच्यामध्ये कार्यरत कर्मचारी नाही. आणि नोव्हेंबरपासून आम्ही ही स्थापन केलेली आहे आणि ती रजिस्टर्ड आहे, आमची असोसिएशन आहे ती. पण महानगरपालिकेला आम्ही एवढ्या वेळा सगळ्या ऑफिसरना, सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, सगळ्यांना पत्र दिली, पण त्यांना भेटी घेतल्या तरी पण काही जणांच्या भेटी मिळाल्या आम्हाला, पण त्याच्यातून त्यांनी हो केलं आणि नंतर आम्हाला काहीच त्यांनी हे केलं नाही, प्रतिसाद दिले. आमच्या मागण्या ह्याच आहेत. 1/16 पासून 7वा वेतन आयोग आलेला आहे.
पण तो अजूनपर्यंत आमच्या सेवानिवृत्त लोकांसाठी चालू केलेला नाही. त्यामुळे आमच्या सगळ्याच आर्थिक आमचं खूप नुकसान होतं आहे आणि रिवाईज केलेलं नाही स्केल. आत्ता त्या मॅडम पण म्हणाल्या त्याच्याप्रमाणे सतत आम्ही भेटी मागतोय, पण भेट होते नुसती, पण त्याच्यावरती चर्चा करत नाहीत आणि कोणताही ठोस निर्णय देत नाही आहेत. त्यासाठी आम्हाला हे आज लक्षवेधी आंदोलन करावं लागलं. त्याच्या आधी आम्ही फक्त असोसिएशनचे पदाधिकारी सर्व 15 जण सतत जातो इकडे तिकडे सगळीकडे, पण आज आम्ही सर्वांनाच सांगितलं की ही मागणी एकट्या दुकट्याची नाही, तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या आणि आंदोलनात सहभागी व्हा, की त्यामुळे तरी त्यांचे डोळे उघडतील. आणि त्याप्रमाणे आज किशोरीताई पेडणेकर येऊन गेल्यात आणि त्या म्हणाल्यात की आम्ही हा मुद्दा उपस्थित करतो आणि नक्की आपण ह्याच्यावरती हे करू. आणि काँग्रेसचे पण एक पदाधिकारी आले होते, नाव मी विसरले त्यांचं, तर ते सर्व येऊन गेले आणि त्यामुळे आम्हाला थोडीसे होप्स निर्माण झालेले आहेत की आमच्या प्रश्न